हैदराबाद गॅझेटियरचा संदर्भ देऊन 2 सप्टेंबरला महाराष्ट्र शासनाने मराठा समाजासाठी एक शासन निर्णय पारित केला. त्या शासन निर्णयानुसार हैदराबाद गॅझेटियरमध्ये जर मराठा समाजाच्या नोंदी कुणबी म्हणून असतील तर सगळ्या सोयऱ्याच्या तत्वाप्रमाणे सगळ्या सोयऱ्यांना, मराठा समाजाच्या सगळ्या सोयऱ्यांना, कुणबी समाजाच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र देण्यात यावे अशा पद्धतीचे GR हा शासनाने काढला. बंजारा समाजाने त्याच्या दुसऱ्या दिवसापासून या ठिकाणी मागणी करायला सुरुवात केली की ज्याप्रमाणे मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटियरच्या आधारावर कुणबी म्हणून ओबीसीच्या सरकार देऊ इच्छितं, त्याचप्रमाणे हैदराबाद गॅझेटियर मधील नोंदीच्या आधारावर बंजारा समाजाला सुद्धा आदिवासींच्या सुविधा मिळाल्या पाहिजे अशी भूमिका घेऊन ते पुढे येताना आपल्याला दिसत आहेत. आपण जर बघितलं तर हैदराबाद गॅझेटियर जे निजामकालीन गॅझेटियर्स आहेत त्याचे 3 गॅझेटियर्स आहेत. त्याच्यामध्ये एक आहे गॅझेटियर 1884 सालचा, दुसरं गॅझेटियर आहे ते 1909 सालचं आणि तिसरं गॅझेटियर जे आहे ते आहे 1923 सालचं. तर या तिन्ही गॅझेटियर्समध्ये बंजारांचं असं म्हणणं आहे की आमचा समावेश, आमचा उल्लेख त्या ठिकाणी अनुसूचित जमाती किंवा आदिवासी म्हणून करण्यात आलेला आहे, ट्राईब म्हणून करण्यात आलेला आहे. तर हे जे 3 गॅझेटियर्स आहेत हे इंग्रजीमध्ये आहेत. त्याची नीट छाननी केली या गॅझेटियर्सची तर त्याच्यामध्ये 2 गोष्टी समोर प्राधान्याने येताना दिसतात. पहिली गोष्ट की बंजारा समाजाचा उल्लेख हा निव्वळ ट्राईब म्हणून करण्यात आलेला नसून तो नोमॅडिक ट्राईब्स म्हणजे भटक्या जमाती म्हणून उल्लेख आहे, हे लक्षात घेण्याची गरज आहे. म्हणजे ज्या पद्धतीने बंजारा समाजाचा उल्लेख हैदराबाद गॅझेटियरमध्ये नोमॅडिक ट्राईब्स म्हणून करण्यात आलेला आहे त्यानुसार बंजारा समाजाला महाराष्ट्रामध्ये भटकेमुक्त म्हणून मान्यता मिळालेली आहे आणि त्यांना 3% आरक्षण आहे. आता याच गॅझेटियरमध्ये बंजारा समाजाचा उल्लेख आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे केलेला दिसतो. त्याचं उदाहरण जर आपण बघितलं तर हे आहे 1884चं औरंगाबाद गॅझेटियर. औरंगाबाद हा जो प्रांत आहे, प्रदेश आहे, तो मराठवाड्यातला प्रदेश आहे आणि तो निजाम कालामध्ये निजामशाहीच्या अंडर होता. आता हे जे औरंगाबाद गॅझेटियर आहे, या औरंगाबाद गॅझेटियर 1884 याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे तर पृष्ठ क्रमांक 268 वर असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, द बंजारा अँड लमानी कल्टिवेटर्स आर फेअरली डिस्ट्रीब्युटेड एव्हरीवेअर अँड कॅन हार्डली बी डिस्टिंग्विश फ्रॉम द लोकल कुणबीज. म्हणजे यांचा उल्लेख, बंजारा समाजाचा उल्लेख एका अर्थाने कुणब्यांसारखी जात अशा पद्धतीने या ठिकाणी करण्यात आलेला आहे. म्हणजे जसे कुणबी आहेत महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये, त्या पद्धतीची सामाजिक स्थिती ही बंजारांची आहे. म्हणजे एका अर्थाने ओबीसींसारखी, मागासलेल्या ओबीसींसारखी त्यांची परिस्थिती आहे. हा उल्लेख 1884च्या हैदराबाद गॅझेटियरमध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसतो.